भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा मानाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेतून व मराठवाडा जनविकास संघाच्या पुढाकाराने 6 फुटाहून अधिक उंचीच्या 1050 रोपांचे विविध शाळा महाविद्यालयात वृक्षारोपण व संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले। यामध्ये श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था येथे संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 फूट उंचीच्या तब्बल 500 झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने रोपण करण्यात आले। परिसरामध्ये हरित पट्टा निर्माण करून या सर्व झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। भैरवनाथ हायस्कूल परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी 250 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। जनता शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी 50 झाडांचे रोपण करण्यात आले। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली। यावेळी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष महेश आगम, पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड, संस्थे सदस्य सहाजी रानवडे, ॲडव्होकेट तानाजी चोंदे उपस्थित होते। रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या परिसरात 100 वृक्षांची लागवड करण्यात आली। अ राय ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट वाकड येथे संस्थेचे अध्यक्ष अभियंता संजय कुमार यांच्या पुढाकाराने बोरकरवाडी, रिहे व वाकड परिसरात 100 वृक्षांचे यशस्वी रोपण व वाटप करण्यात आले। वेदांत साधना वारकरी गुरुकुल परिसरात गुरुकुलचे संस्थापक हबप निवृत्ती महाराज बोरकर यांच्या पुढाकाराने 50 झाडांचे वृक्षारोपण व वृक्षदान करण्यात आले। यावेळी कॅप्टन युवराज माने, हबप शेखर महाराज जांभुळकर, मंदाताई शेळके, बाबाजी शेळके, रिहे गावचे सरपंच धनाजी बोडके, राहुल पवळे, गोपाळ शिंदे, विजय जगताप, विजय गायकवाड, कैलास जाधव, शरदजी भोते, महादेव भोईर, तात्यासाहेब देवकर, अभियंता संजय कुमार, दत्तात्रय बंडकर, केरबा लोकरे, अण्णासाहेब गरड, विजयकुमार कुलकर्णी, युवराज सूर्यवंशी, मल्हारी कसबे, व्यंकट बंडकर, संभाजी कदम, रामराजा देडे आदी मान्यवर उपस्थित होते। विविध जिल्ह्यात एकाच वेळी राबवलेल्या या पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या वृक्षारोपणात विविध प्रजातींच्या देशी, औषधी, शोभिवंत व फळझाडांचा समावेश होता। वड, पिंपळ, कडुलिंब, उंबर, चिंच, आवळा, बेल, अर्जुन, गुलमोहर, पळस, बहावा, कदंब, बकुळ, करंज, गुलछडी, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, सोनचाफा, चाफा, पारिजात, कण्हेर, बोगनवेल, अपोली, झेंडू, गुलाब, निशिगंध, शेवंती, सदाफुली, स्वस्तिक, तगर, कृष्णकमल, मधुमालती, रानजाई, अनंत, कमळ, हजार मोगरा, रामफळ, जांभूळ, डाळिंब, चिक्कू, पपई, सीताफळ, बोर, मोसंबी, संत्री, अंजीर, काजू, जर्दाळू, तुती, खजूर, सुपारी, सफरचंद, फणस, नारळ, कोकम, विलायची, मिरी आदी वनस्पतींचा समावेश आहे। आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक विशेष नावलौकिक असणारे वृक्षप्रेमी म्हणून समोर येणारे, राजकीय नावलौकिक त्यांचा आगळ्या वेगळ्या प्रकाराने आहे। त्यांनी आजपर्यंत 5000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली। असे वृक्षप्रेमी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, आमचे हृदयाचे सन्मित्र, या गुरुकुलावर नितांत प्रेम करणारे आणि शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त करणारे अरुणजी शेठ पवार यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने करावं तरी काय, त्यांचं नितांत प्रेम आदरणीय अजितदादा पवार साहेबांवर होतं। त्यांचं अकस्मात झालेलं जाणं हे महाराष्ट्राला चटका लावणारं ठरलं। विशेषत्वाने पुणे जिल्ह्याचा बराचसा मोठा भार दादांवर होता, पालकमंत्री होते आणि या विकासाचा भार दादांच्या खांद्यावर होता। ते महाराष्ट्राचं झालेलं नुकसान ते तर आहेच, पण त्यातल्या त्यात पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड या भागाचं मोठं नुकसान झालं। आदरणीय तात्यासाहेब देवकर आहेत, त्यांचंही प्रेम, बाबाजी शेळके मामा आहेत, ही सगळी मंडळी आणि आपण सगळी दादांच्या जवळ राहणारी मंडळी होतो। या भागावर विशेष प्रेम दादांचं होतं, पण आज त्यांचं जाणं झालं। या शोकमग्न अवस्थेतून अजून बराच समाज सावरला नाही। त्यांच्यावर प्रेम करणारी बरीच लोक आहेत, बरीच मंडळी आहेत। त्यांनी आपले जे सुखाचे प्रसंग आहेत, वाढदिवस झालं, काही वेगळे प्रसंग आहेत, ते थांबून काहीतरी दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्या निमित्ताने आज या वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला, जो त्यांच्या नित्य आवडीचा। अशा या वृक्षाची पूजा
आपण या ठिकाणी संपन्न केली. आपण काय पूजत नाही महाराज? हिंदू धर्म संस्कृती. आपण प्रत्येक गोष्ट पूजणारी आहे. आपण झाडात देव पाहतो, दगडात देव पाहतो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहतो. माझे शॉर्टमध्ये माहिती सांगतो. माझा धाराशिव जिल्हा तुळजापूरपासून 4 किलोमीटर गाव. मी 1991 मध्ये एक मजूर काम करत होतो. मी स्वतः शेतकरी काम 9 ते 10 वर्ष केलेलं आहे. माझ्या हाताला आणखी पण हाताला भेटेल म्हणजे ते लोकांनी हातोडी चालवलेली. पण माझा एवढं आत्मविश्वास, आपलं कर्म निष्ठान प्रामाणिकपणा असेल तर आपण जगाच्या पाठीवर विश्व निर्माण करू शकतो. आणि प्रत्येकाला मी सांगतो, मी काही एवढा मोठा नाही, आपल्या आयुष्यात इमानदारी करावी. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी होईल. मग भले ते सातबारा खरेदी करण्यामुळे असेल, कोणाचं घर घेण्यामुळे असेल, आता विनाकारण कोणाला त्रास देण्यामुळे आपल्या आयुष्यात आपण एवढं जरी पाळलं की आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं तर खूप मोठं पुण्य केल्यासारखं आहे. मी तसं महाराजांच्या समोर खूप छोटा आहे, पण मला माऊलीने बुद्धी दिली थोडी मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी आजपर्यंत 1 लाख वर्षदान केलेलं आहे. जसं माऊली बरोबर 50,000 झाडं लावून प्रयत्न केलेला आहे. मला थोडं म्हणजे दुष्काळ हा पाठीलाच पोचलेला आहे, वास्तव आहे, काय नाकारता येत नाही. आज सर्व महाराष्ट्रावर पाऊस आहे, पण मराठवाड्यामध्ये 10 ते 15% पाऊस झालेला आहे. तो निसर्ग आहे. निसर्गाच्या पुढे कोणालाही काय करता येत नाही आणि निसर्गाचा नियम हा प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. 2014-15 मध्ये दुष्काळ पडला होता, तर मी माणसाचा तिरस्कार नाही करा माऊली. मी मुख्य जनावरांसाठी काम केलं. जंगलामध्ये टाक्या ठेवून 105 सिमेंटचे हाऊ ठेवले. 500 लिटरचे आता नवीन निघालेले सिमेंटचे बनवलेले माझी संस्था आहे. काय मी मदत केली. आपण जर कुठल्याही कामाला सुरुवात केली तर 400 रुपये येणारे देत राहतात. फक्त आपला प्रामाणिक पाहिजे. एक शॉर्टमध्ये सांगतो, आता आमचं ग्रामीण गाव आहे. कळसाचं काम 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक जमान्यात आपण काम केलं पाहिजे. आता मी वेदांत साधना वारकरी गुरुकुल हे भव्य इमारत आहे. हे जसं माऊलीने सांगितलं आता तात्या देवकर साहेबांनी माऊलीने की नक्कीच पूर्ण जाईल. कारण तुमची साधना आहे. तुमचं नाव वाचल्यानंतर वेदांत म्हणजे एक शुभ नाव आहे आणि तुमची साधना आहे. तुमची या मातीशी जोडलेली साधना आहे. विद्यार्थी घडवण्याची साधना आहे. देशप्रेम आहे तुमचं. वारकरी घडला पाहिजे ही तुमची मनोभावना आहे. त्यामुळं नक्कीच आपलं या वास्तूला यश प्राप्त होईल. मी माझ्या वाढदिवसाचं कुठंच नाव घेणार नाही, पण आता आमच्या दादाची जयंती झाली. माऊली मी 5,000 वर्षदान केलं. मी माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला 10,000 वर्षदान दरवर्षी करतो. पण मी म्हणलं आपल्या वाढदिवसाचं नाव घ्यायचं आहे. आपला सोन्यासारखा देवासारखा माणूस गेला म्हणजे हे ठिकाण राजकारण बोलण्याचं नाही, पण एक दादा ही राजकारण विरहित माणूस होता. तुम्ही कुणीही जावा, जर काम होत असेल तर होणार नाही तर नाही, मग तो कुणीही असू द्या. म्हणजे अशी व्यक्ती होती. आणि आत्ताच्या क्षणालाही वाटतं की दादाला देवाज्ञा झालेली आहे. दादा देवाच्या घरी गेले वाटतच नाही. असं वाटतं म्हटल्यावरती काय फाईलवरती सही करायला लागलेले, अगर कुठं पहाटे 6 वाजता उठून त्यांचा दौरा आणि काम करायला लागलेले. म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर राजकारण हे मला तर वाटत नाही. कारण मी सांप्रदायिक मधला माणूस आहे. माझ्या ऑफिसला नेहमी 200-250 ज्ञानेश्वरी असते, तुकाराम ग्रंथ असते, संविधान असतं. मी कुठेही असेल तर कुणाची मोठी छोटी पूजा असू द्या, मी माझ्या गाडीमध्ये 4-5 ज्ञानेश्वरी, तुकाराम ग्रंथ ठेवली. उपकरण आपलं याचबरोबर आपल्याला सांप्रदायिक वाढवायचं.